आलेलो आहोत राजापूरला. ठीक आहे, तर तुम्हाला पहिले तर होम टूर देते, त्याच्यानंतर सो आम्ही राजापूरला पोहोचलो आणि तिथे सगळ्यात अगोदर आम्ही एका मंदिरात गेलेलो. तर ते शंकराचं मंदिर होतं आणि तिथे पाठीमागे असं खूप छान झरा होता. तिथे 12वे महिने म्हणजे असं झरा तो वाहतच असतो. तर आणि कोकण आपलं आहेच सर्गरम्य, तर त्याच्यामुळे ते अजूनच छान वाटत होतं. म्हणजे आम्ही उन्हाळ्यातच गेलेलो, आत्ताच जस्ट गेलो आहे, तर पावसाळ्यात तर अजून छान वाटत असेल तिथे. सो चला बघूया पुढे. पाठीमागे एक असा झरा आहे पाण्याचा. हाय गाईज, मी आलेली आहे उन्हाळे मंदिरात राजापूरच्या. तर ते दाखवते मी तुम्हाला सीन. तर इथे राजापूरच्या गंगेला आम्ही पोहोचलो तिथे आणि ती म्हणजे असं घाटातून पळण्याचा रस्ता आहे तो. आम्ही तिथे पोहोचलो आणि असं म्हणतात की राजापूरची गंगा जी आहे ती कधीही प्रकट होते, तिच्या स्वइच्छेने ती प्रकट होते. आणि लास्ट टाईम जेव्हा ती प्रकट झालेली तेव्हा 2.5 वर्ष अगोदर प्रकट झालेली. तर इथे खूप सारे भाविक येत असतात ते बघायला. आणि ते टोटल 14 कुंड आहेत. हे 14 कुंड म्हणजे वेगवेगळ्या नद्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे एक मेन सेंटर ते आपण म्हणतो ते एक कुंड आहे. तिथे काशीचं कुंड असं म्हटलं जातं तिथे. आणि तिथेसुद्धा मी तो पाणी असं डोक्यावर घेतलं. ते ब्लॉग आहे, मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करते. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे, न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण आलेलो आहोत काजूच्या बागेत. तर चला बघूया. इथे खूप सारे काजू आहेत, काजूची झाडं आहेत. हे अजून झाले नाही आहेत, कच्चेच आहेत. हे जेव्हा होतं तेव्हा असं रेडिश कलर येतो त्याच्यामध्ये. इथे भरपूर झाडं आहेत. तर या बाजूला सुद्धा आहे, तर दाखवते. या बाजूला खूप आहे. मस्त असं वातावरण आहे. चला या बाजूला सुद्धा आहे, तिकडे पण जाऊया. आज आम्ही चाललेलो आहोत राजापूरला. तर इथे काहीतरी एक छोटीशी अशी गुफा आहे, तर ते बघायला चाललो आहे. किंवा हंटला काही असं ससा किंवा कोल्हा भेटला तर ते बघायला चाललो आहे. तर या आमच्याबरोबर, आम्ही तुम्हाला दाखवतो. आज आपल्याला काय भेटू शकतो, तुम्हाला काय वाटतं? ससा भेटेल की कोल्हा भेटेल की वाघ भेटेल? डुक्कर, ससा काहीतरी भेटू शकतो आज शिकारीला. पण जास्त काय भेटणार आहे? जास्त करून आपल्याला डुक्कर भेटू शकतो. ठीक आहे, चालेल. चला तर मग आपण जाऊया आता. करूया, आपली गन घेऊया. चला. एकच आहे. बोल की टेस्ट झालाय. चला आता पुढे जाऊया आपण. इथे थोडासा अंधार आहे. हा, येऊ दे. 3 चेप येतात. ओके ओके. थांबा, आम्ही थांबतो त्यांना. ससा मिळाला ते. थांब बघूया. इथेच होता कुठेतरी, पळाला वाटतं तो. थांब बघूया आपण. ससा इथे आहे का? ससा. 1 मिनिट थांबा. मग त्यांनी सोडलं की त्यांचा आवाज. काय बोलू? ससा भेटला. ससा बघितला. ससा भेटला. शोधतोय आम्ही त्याला.
ससा भेटला. ससा भेटला तसं भेटलं. म्हणजे तो रोजचा आहे का ससा? कलरचा आहे ब्लॅक ओके ब्राऊन ओके कलरचा. ठीक आहे, बघू आता आपल्याला भेटतोय का. इथे खूप अंधार आहे, बघू आपण काय भेटतंय आज. तरी काय दिसत नाही आहे. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इथे फोटोग्राफी स्किल्स चालू आहेत. फोटोग्राफी स्किल्स चालू आहेत आणि गाडी आलेली आहे, तर आम्ही गणपतीपुळ्याला निघालो आहे. तुम्हाला तिकडे जाऊन मी बाकीची शूटिंग दाखवते. आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळ्याला. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. इथे खूप जास्त आवाज आहे, बट आय होप तुम्हाला आवाज येतो आहे माझा. हे आम्ही गणपतीपुळ्याला आलो आहे आणि इकडे समोर ना बीच आहे. पुळे नाही हो, पुळे, गणपतीपुळे. ओके, तर आता तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवते. जस्ट एक मिनिट. इथे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. तुम्ही इथे खूप एन्जॉय करू शकता. समोरच असा बीच आहे आणि मी तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवते. या बाजूला या बाजूला हा मंदिर आहे आणि समोरच हा बीच आहे. खूप सारे फॅमिलीज आलेत आणि खूप क्राऊड आहे. ट्रॅफिकसुद्धा खूप आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा, आणि खूप ऊन आहे इथे. ड्रॅगन आहे. हा तो व्ह्यू आहे, सनसेट आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत. आणि फायनली आम्ही निघालो आहे वे टू मुंबई. आणि येवा कोकणात, कोकण आपलाच असा. थँक्यू.